बाळप्पा मगा धरणं बघतो हाय, तू तिकडं काय बघतो हाय? अरे काय नाही, ते सोड. बाकी काय म्हणतो आहेस? आता बाकी काय समजा सांगितलं की. होय, पण अजून काय सांगायचं राहिलंच का? नाही बा, तुला काय विचारायचं असेल तर विचार. खातीस का नाही? खाते की. माझा हाल काय करून घेतला? हा आय, ध्यान हाय का नाही तुझं? बाळूमुळे जरा गडबडच झाली बघ. गडबड झाली म्हणून माझ्या लेकीचा जीव जाऊ देऊ व्हय? कुठं आहे बाळू? केला हाय, घरात पाय राहाय ना ग वय. कुठं गेला आहे? सांगून जात का त्यो? तू सूट दिली आहेस म्हणून सांगत नाही त्यो. अजून लय काय काय कानावर आला आहे माझ्या. भूत काय सोडली, पंचासनी काय बोलला, काय चाललं काय आहे त्याच? काय सांगायचं बाय. घे घे कड घे त्याची अजून. मोकळं रानच मिळालं आहे त्याला. कोण विचारणार नाही, बोलणार नाही, मग अजून काय होणार आहे? हा, कवा येणार आहे त्यो? येईल. सांगून तर काय गेला नाही. सांगून जायचं ठाव असतं तर सांगितलं असतं त्यानं. येऊ दे. लगीन झालं बिगर इथून जायचं नाही. हा, आणि लगीन जर नाही झालं ना ती इथं डोस कापतील. आमासनी बांधपान हाय का नाही या घरात? ऐकून घेतो म्हणून लय झालं. आतलं बाहेरचं सांगाय थांबलो नाही म्या. तुम्हाला समजत सांगून ठेवतो, म्या लगीन करणार नाही काय बी झालं तरी. कसा तयार होत नाही तेच बघते. आय, ह्याचं लय चाललं आहे. तू सांग काय करायचं? ए बाळू, अरे बाळू, अरे थांब. काय बाळू? कुठं काय? चाललो हाय वाडीला. अरे ते ठाव हाय म्हणूनच पळत पळत भेटाय आलो. आता ह्यात काय भेटाय गत? हा, अरे आता तिकडून जाऊन आल्या कुठल्या तोंडानं बोलणार? हा, म्हणून जे काय बोलायचं आहे ते आत्ताच बोल. आल्यावर बोलाय तोंड नसेल म्हणजे म्या काय मुकाहून येणार हाय वय? अरे तसं नाही, पण आल्यावर लगीन करायला लागणार ना, मग कुठल्या तोंडानं बोलणार? दाजी, म्या चाललो हाय ना व, उगा माझ्या तोंडाला लागू नका. हे बघ, मी म्हणलं होतं का नाही, लगीन होणार म्हणजे होणार. अजून होणार का नाही ते ठाव नाही. तोवर एवढा तोरा. हे बघ, तुला ठाव नसल पण मला ठाव आहे. बाई का हे कसं काय? अरे आमचं समध्यांचं सोड, पण तुझी आहे हाल सिद्धनाथाची किती पूजा करते. हा, काय बी झालं तरी हाल सिद्धनाथ तिचं मन नाही मारायचं. बस बर, बघूया काय होतंय. हा, अरे बघ की, आणि एक कौल जरी नाही असा लागला तरी बी तुला लगीन करायला लागल हे सांगून ठेवतो. म्या बी सांगून ठेवतो, कौल नाही असा लागला तर कुणाच्या बाला बी ऐकायचो नाही म्या. हे बघ बाया, काय बी झालं तरी लगीन करायला लागल. दाजी, मी मागणं जातो.
तुला तर नाहीच पाहिजे ना कौल. आणि तू बाहेरच थांब, कुणाला काय बोल नगस. हा हा या कोणाला काय बोलणार आहे, इथं कोणी हाय तरी बोलाय. आधी तुला गर्दी असायची इथं, आता कोणीच नाही. काही त्यांना कळलं काय बाळू येणार आहे. जा ना मध्ये, थांबतो मी इथं. जा. लवकर या. देवाला बी प्रश्न पडला काय. अरे हाल सिद्धनाथ, अरे सांग ना बाबा, अरे लगीन होईल का नाही. उजव्या बाजूला पडलं. बाळून काय सांगितलं होतं का, उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईल आणि डाव्या बाजूला पडलं तर नाही होणार. आणि हे उजव्या बाजूला पडलं, अरे म्हणजे लगीन होईल. अरे सिद्धनाथ लगीन होईल. अरे पर माझ्या डाव्या का देवाच्या डाव्या, माझ्या उजव्या का देवाच्या उजव्या, काय बोललाच नाही तो. मग आता समजायचं कसं, म्हणजे माझी उजवी बाजू म्हणजे देवाची डावी बाजू आणि माझी डावी बाजू म्हणजे समजायचं कसं. विचारून येतो. ए बाळू, अरे माझी उजवी का देवाची उजवी बाजू. म्हणजे अरे म्हणजे माझ्या उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईन का देवाच्या उजव्या बाजूला. म्हणजे बघ आता मी देवाच्या समोर उभं राहिलो, हा तर माझी उजवी बाजू ना ती देवाची डावी बाजू. आणि मग फुटाण्याची उसळ केली हाय. अगं बाई, असं हाय वय. बाळूला आवडती म्हणून नव. असं काय नाही, समजाच मी आवडते की. नाही नाही, मला नाही आवडत. मला बी नाही आवडत. लगंब तुला नाही बाय. समद्यासनी कुठं आवडती आहे. आता गप्पा की तुम्ही सगळे. बरं बरं ग बसा, नाही तर जायचे आत निघून. आणि ते बी तिला आत जायचं नसताना. म्हणजे आता बाळू येणार आहे ना व, मग आज जाऊन काय करायचं. बाळू आला होय. बाप लेक दोघांची लय गडबड झाली आहे वाटतं. कुणीतरी म्हणलं ना बाळू म्हणून. अहो भय, मग आता नाव बी नाही घ्यायचं का. म्हणजे अजून आला नाही. अहो येईल की काम झाल्यावर. हा तसं काय आम्ही इथं बिनकामाच बसलो आहे. आई म्हणती तसं कौल भय आला असेल म्हणून येळ काढत असेल ते.